परभणी जिल्ह्यात मानवत तालुक्यातील हमदापूर गावामध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर पुन्हा एकदा प्रश्न ऐरणीवर आलाय। एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्यावरून तिच्या वडिलांनी आरोपीच्या घरी जाऊन जाब विचारला। मात्र याच गोष्टीचा राग मनात धरून संबंधित तरुणाने गावातील आपल्या साथीदारांसह मुलीच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 16 जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलगी ही 10वीचं शिक्षण घेत आहे। सुदर्शन शिंदे या तरुणाने पीडितेचा हात धरून माझ्यासोबत चल असे म्हणत तिचा विनयभंग केला। घाबरलेल्या मुलीने ही बाब घरी सांगितली। तिच्या वडिलांनी जाब विचारण्याचं ठरवलं। तिचे वडील आरोपीच्या घरी जाऊन जाब विचारला। मात्र जाब विचारण्यालाच आव्हान मानत सुदर्शन शिंदे गावातील सुमारे 15 जणांना एकत्र करून मुलीच्या घरात शिरला। या 15 जणांच्या टोळीने जातीवाचक शिवीगाळ करत पीडित अल्पवयीन मुलीची काठी, दगड आणि हाताने बेदम मारहाण केली। हल्ल्यामध्ये मुलीसह तिच्या कुटुंबातील 8 जण गंभीर जखमी झाले। जखमींना तात्काळ परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे। या प्रकरणी विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून सुदर्शन शिंदे याच्यासह एकूण 16 जणांविरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, ॲट्रॉसिटी ॲक्ट तसेच इतर 21 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेनंतर हमदापूर गावात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय।